पंतप्रधान नरेंद्र मोदींची ओळख या ठिकाणी समोर येताना दिसते आणि मोदींची ओळख संघाचा विशाल कार्य दाखवून देण्यासाठी पुरेशी आहे. पंतप्रधान झालेले स्वयंसेवक नरेंद्र मोदी नागपुरात संघ मुख्यालयाला भेट देणार आहेत आणि त्यांची ही भेट अनेक अर्थानं महत्त्वाची ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर संघाच्या मुख्यालयात जाणार आहेत. संघ परिवारातील माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मार्चला स्मृती मंदिराला भेट देतील. त्या ठिकाणी हेडगेवार यांच्या समाधीचं पंतप्रधान दर्शन घेणार आहेत. 5 तासांच्या दौऱ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयासह दीक्षाभूमीला ते भेट देतील. पंतप्रधान पदावर असताना संघाच्या मुख्यालयात जाणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान असणार आहेत. मात्र नरेंद्र मोदी बालपणीच संघाच्या संपर्कात आले होते. वयाच्या 8व्या वर्षी नरेंद्र मोदी संघासोबत जोडले गेले. संघाला वडनगरमध्ये बाल स्वयंसेवकांना निष्ठेची शपथ द्यायची होती. हे कळल्यानंतर सर्वात आधी तिथं नरेंद्र मोदी पोहोचले. नंतर अहमदाबादमध्ये संघाच्या मुख्यालयात नरेंद्र मोदींना मोठी जबाबदारी देण्यात आली होती. 1987 मध्ये संघानं प्रचारक असलेल्या नरेंद्र मोदींना संघटन मंत्री केलं होतं. नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये भाजपला मजबूत करण्याचं काम केलं. या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान असताना संघ मुख्यालयाला भेट देण्यामागे नेमकं काय समीकरण आहे याची चर्चा सुरू झाली आहे. आणि संघाचे जे द्वितीय सरसंघचालक गुरुजींना विचारलं होतं की काय तुम्ही राजकारणात प्रवेश करणार का. त्यांनी म्हटलं की आम्हाला कोणतंच क्षेत्र अस्पर्श नाही आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये हिंदुत्वाचा प्रभाव वाढेल आणि पंतप्रधानांच्या या संकेतामुळे आपल्याला म्हणता येईल की येणाऱ्या काळामध्ये हिंदुत्वाचा प्रभाव वाढेल. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींना 11 वर्षांनंतर संघाच्या भेटीची आठवण का झाली अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे. अर्थात त्यामागे काही कारणही आहेत. लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच भाजप अध्यक्ष JP नड्डा यांनी पूर्वी भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज भासत होती, मात्र आता भाजप स्वयंपूर्ण झाली आहे असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून मोठी चर्चा झाली होती. परिणामी संघानं अलिप्त भूमिका घेतल्यानं लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला होता. नंतर महाराष्ट्र विधानसभेच्या आधी भाजपनं चूक दुरुस्त केली. त्याचा फायदा महायुतीला झाला. आता बिहार, पश्चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही पंतप्रधानांची संघ मुख्यालयाला भेट महत्त्वाची ठरणार आहे. तर निवडणूक असो किंवा राष्ट्राची उभारणी, स्वयंसेवक हाच मुख्य कणा असल्याचं संघाकडून सांगण्यात आलं. स्वयंसेवक या नात्यानेच येतील, तसाच सोपस्कार राहील. फक्त सरकारी सुरक्षा वगैरे जी राहील त्याच्यामुळे ते स्मृती मंदिराचं दर्शन घेतील. डॉक्टर हेडगेवारांच्या समाधीचं दर्शन घेतील. परमपूज्य गुरुजींचं पण तिथे समाधी आहे, तसंही दर्शन घेतील. भाजप आणि संघाचं अतूट नातं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले अनेक स्वयंसेवक नंतर भाजपमधून राजकारणात सक्रिय झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदीही अनेक वर्ष संघ प्रचारक होते. त्यामुळे संघासाठी काम करणारा स्वयंसेवक सर्वोच्च पदावर गेल्यानंतर नागपूरच्या मुख्यालयाला भेट देणं ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.